मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी आपण मुंबई मंडळाची 2030 घरांची सोडत जाहीर केली आहे। माननीय उपाध्यक्ष माडा जयस्वाल सर यांच्या हस्ते आपण शुभारंभ केला आहे। आपण ह्या वर्षीसुद्धा पूर्णतः फेसलेस स्वरूपामध्ये ही सोडत राबवणार आहोत। यामध्ये अर्जदाराला कोणत्याही वेळी माडा कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही। त्यांनी बँक लोन घेण्यासाठी NOC ऑनलाईन करायची आहे, ऑनलाईन पेमेंट जमा करायचं आहे। माडा कार्यालयामध्ये फक्त एकदाच म्हणजे ताबा घेण्यासाठी, घराचा ताबा घेण्यासाठी एकच वेळ माडा कार्यालयामध्ये यायचं आहे। इतर कोणत्याही वेळेस माडा कार्यालयामध्ये यायची गरज नाही। आपल्या काही अडचणी असेल तर आपण हेल्पलाईन नंबर जो खाली दिलेला आहे त्या हेल्पलाईन नंबरवर आपण संपर्क साधून, आमची हेल्पलाईन नंबर ही 24 तास चालू असणार आहे। आपण कुठल्या स्वरूपाच्या आपल्या तक्रारी किंवा काही आपली मदत हवी असेल तर ह्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता। आवश्यक डॉक्युमेंट जे यापूर्वी रजिस्टर झालेले लोक आहेत त्यांना माहितीच आहे, पण नव्याने जे नोंदणी करू इच्छितात त्यासाठी महाराष्ट्र राज्याचं डोमेसाईल आदिवासी प्रमाणपत्र हे सर्वांकडे असणं बंधनकारक असणार आहे। त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर हे आधारशी लिंक असावे, कारण आपण या पूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही आपण पेनाची स्वाक्षरी घेत नाही। सर्व तुमच्या सहाय्य हे आधार ई-साईन असतात, त्यामुळे प्रत्येक वेळेस आपला आधार लिंक मोबाईल नंबर अर्ज करण्याच्या प्रक्रियेत लागणार आहे। आपली इन्कम दाखला आपण ITR किंवा तहसीलदारने दिलेला इन्कमाचा पुरावा आपण देणार आहोत। तर इन्कम पुरावा देताना मात्र पती आणि पत्नी दोघांचं आपण एकत्रित उत्पन्न द्यायचं आहे आणि ती अचूक माहिती आपण सिस्टीममध्ये द्यायची आहे। यावेळेस आम्ही थोडासा बदल असा केला आहे की ITRचा आपण ITRचा भरताना जो आपला पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून आपण माडा वेबसाईटला परवानगी द्यायची की जेणेकरून आपण जो ITR फाईल केला आहे तो पूर्ण ITR माडाच्या यासाठी उपलब्ध होईल। त्याचबरोबर ज्यांचं डिवोर्स आहे त्यांनी डिक्री सर्टिफिकेट, डिवोर्स डिक्री सिस्टीममध्ये अपलोड करणं आवश्यक आहे। डिवोर्स पर्याय निवडला आणि नंतर जर आपल्याकडे डिक्री नसेल तर त्या केसमध्ये आपला ताबा मिळणार नाही, त्याची अशा अर्जदारांनी कृपया काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर ही संपूर्ण माहिती वेबसाईटवर, आमच्या मोबाईल ॲपवर आणि मोबाईल ॲपवर जे बुकलेट आम्ही अपलोड केलं आहे त्या बुकलेटमध्ये सर्व माहिती दिली आहे। प्रथम माहिती पुस्तिका संपूर्ण वाचून त्याचप्रमाणे आपण अर्ज करणं अपेक्षित आहे। या जे विशेष प्रवर्गामधील जे अर्जदार आहेत, स्वातंत्र्य सैनिक असतील, एक सर्व्हिसमॅन असतील, तर यांच्यासाठी आपण सर्टिफिकेटचे नमुने तयार केले आहेत। ह्याच नमुन्यामधील सर्टिफिकेट जर आपण अपलोड केलं तरच ते ग्राह्य होणार आहे। ते नमुनेसुद्धा सर्व सर्टिफिकेटचे साईटवर उपलब्ध आहेत, त्यामध्ये आपली माहिती भरून आपण ते नमुना प्रिंट काढून संबंधित सक्षम प्राधिकारी त्याच्यावर स्वाक्षरी घेऊन तर आपण साईटवर अपलोड करायचं आहे। तर ह्या लॉटरीसाठी आपण सर्वांनी कुठले म्हणजे जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा आणि पूर्ण प्रक्रिया कोणत्याही मानवी हस्तक्षेप विरहित असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये संधी मिळण्याची किंवा आपण विजेते व्हावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपलं इच्छित ठिकाणी घर मिळावं अशी इच्छा व्यक्त करून संपवतो। धन्यवाद।